बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनी आयोजित केली आहे। आपण बघू शकतो या मेहकर इथल्या या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीमध्ये जवळपास 300च्या वरती स्टॉल्स लागलेले आहेत। त्यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्या असतील, विशेष प्रकारच्या या ठिकाणी औषधी उत्पादक कंपन्या असतील, कृषी तंत्रज्ञानाचे जे अवजारे आहेत ते सुद्धा या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत। लाखो शेतकरी जे ते गेल्या 3 ते 4 दिवसापासून या कृषी प्रदर्शनामध्ये येत आहेत आणि भेटी देत आहेत। सोबतच या ठिकाणी आज कृषी पशुचा मेळावा सुद्धा या ठिकाणी आयोजित केला आहे। विविध जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये योग्य काम केलेले, चांगलं काम केले, त्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी या कृषी प्रदर्शनीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी इथले आयोजक आहेत, त्यांना विचारूया की नेमकं या कृषी प्रदर्शनीमध्ये किती लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि किती स्टॉल लागलेत। हो, किती साधारण लोकांनी या ठिकाणी, शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि किती स्टॉल्स, काय काय स्टॉल्स या ठिकाणी लागले, कशा कोणत्या कोणत्या कंपनीचे? 25 तारखेपासून 25 ते 29 तारखेपर्यंत हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनी चालू झालेली आहे। आतापर्यंत कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोकांनी जवळपास भेटी दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 300हून जास्त स्टॉल आहेत आणि हे सर्व शेतकरी उपयोगी आहेत आणि हे फक्त शेतकऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण असेल, शेतकऱ्यांच्यासाठी जे लागणारे साहित्य असेल, यंत्र असतील, हे नवीन दाखवण्याचा प्रयोग केलेला आहे। तर हे होते या कृषी महोत्सवाचे आयोजक तात्या वाळूकर। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी ही कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव सुरू आहे आणि लाखो शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला या ठिकाणी भेट दिली आणि विविध प्रकारची माहिती त्यांनी या कृषी महोत्सवातून जाणून घेतली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।